क्लासरूमची अवस्था अतिशय खराब आहे. मुलं जमिनीवर बसतायत. ब्लॅकबोर्डच्या नावाखाली काय केलेले, भिंतीवर काळा रंग मारण्यात आला आणि त्यालाच ब्लॅकबोर्ड म्हणून वापरतायत. आणि बाथरूमची अवस्था नाही ना, प्यायची अवस्था नाही. मला सांगण्यात आले गावकऱ्यांकडून की 10 वर्षापासून अशीच अवस्था आहे, काहीच बदलण्यात नाही आले आहे. काही गावकरी तर म्हणले आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हाही हाच टेबल होता म्हणे, आणि आता माझी मुलगी इथं शिकते तेव्हाही तोच टेबल आहे. तो टेबल पूर्ण म्हणजे असा खराब झालेला आहे. तर म्हणजे हा पैसा चालला कुठे? जो निधी येतोय सरकारी शाळांसाठी, दरवर्षी निधी येत असतो ना, हा पैसा चालला कुठे? कारण की हा तर या मुलांवर खर्च नाही होते, तर हा सगळा निधी चालला कुठे? कुठे ना कुठे शिक्षण अधिकाऱ्यांनी आता लक्ष द्यावे. जर लक्ष नाही दिलं तर गावकरी संतापले आहे, कारण की त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शिक्षण अधिकाऱ्यांची जरी मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत असतील, हे गावकऱ्यांची मुलं इथं शिकत आहेत. आणि जनावरांना ज्या अवस्थेत ठेवत नसतात लोक, त्यापेक्षा वाईट अवस्थेत हे गावकऱ्यांची मुलं शिकत आहेत. कधीपर्यंत असं चालणार आहे? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले. 80 वर्षानंतरही जर आपण आपल्या मुलींना शाळेत पाण्याच्या सुविधा नाही देऊ शकत, चांगले बाथरूम नाही देऊ शकत, बसायला बेंच नाही देऊ शकत, साधा ब्लॅकबोर्डसुद्धा नाही देऊ शकत, तर काय केलं आहे आपण 80 वर्षात? हे इतके जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, काय केलं आहे यांनी? कोणता विकास केला आहे? काय नुसतं त्यांना हेलिकॉप्टरमध्ये फिरून द्यायला निवडून आणलं होतं का? हे लहान लेकरे जे यांचेच आईवडील असतात, जे दिवसभर रांगेत उभा राहून मतं देतात यांना, काय केलं यांच्या लहान लेकरांसाठी? सांगा, कोणत्या मंत्र्यांनी सांगावं, आमदारांनी सांगावं, खासदारांनी सांगावं, काय केले? मतं मागायला येतात तुम्ही. या शाळेची अवस्था कोणी येऊन पाहिली आहे का आजपर्यंत? आले का कोणी या शाळेत? नाही सर. कोणता आमदार आलाय, कोणता खासदार आलाय? मग येता कशाला आहे तुम्ही? फक्त मतं मागायला येसाल तुम्ही. जे मुलं कोणत्या अवस्थेत शिकतायत हे बघायला कोण येणार आहे आणि कोणाची जबाबदारी आहे? यांना कशासाठी निवडून दिलेलं आहे आपण? यांना काय फक्त हेलिकॉप्टरमध्ये फिरायला निवडून दिलेलं आहे का? सरकारी शाळा सुधारण्यात आल्या पाहिजे. हे मुलं देशाचं भविष्य आहे आणि सध्या हे भविष्य अंधकारात दिसतंय आम्हाला. हां, 5 वर्षापासून निवेदन दिलं होतं ती शाळा पाडण्यात यावी, ऑर्डरही आला होता म्हणे. पण काल जेव्हा त्यांना कळालं, आता मीडिया येते, गावकरी सगळे येत आहे, एकत्र झालेत, कॉंग्रेस जनता पार्टीचे लोक येत आहे, तर आता कुठं त्यांनी ती शाळा पाडायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही एवढ्याच लोक ॲक्शन घेऊ शकता तर मग 5 वर्ष झोपले होते का? जसं तुम्ही आता रातोरात रंग मारतायत शाळांना, बाथरूम साफ करतायत, नळ नसले तरी बाथरूम साफ करून ठेवतायत. रातोरात एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, तर मग इतके वर्ष तुम्ही झोपले होते का? काम नाही केलं. राज्यातील अनेक शाळांची अवस्था बिकट आहे. हो, मी या सर्व शाळेचं ऑडिट झालं पाहिजे का? सगळ्या शाळांचं ऑडिट झालं पाहिजे. मी भरपूर शाळा फिरलो आहे मागच्या काही दिवसात. मला एकही चांगली सरकारी शाळा दिसली नाही. एक तरी चांगली असली पाहिजे ना. कुठली तरी सरकारी शाळा असली पाहिजे जिला बघून वाटेल आपल्याला की नाही यार, ही शाळा चांगली आहे. एकही शाळा चांगली नाही. तर ह्या लोकांनी केलं काय? हे काय सरकार चालवत आहे? हे काय प्रशासन चालवत आहे? या भागातील आमदार मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत, पण शाळेकडे दुर्लक्ष आहे. रस्ते मात्र शिवरस्ते करतायत, ते शाळेचे रस्ते करत नाहीत. नाही, रस्ते करा तुम्ही, चांगली गोष्ट आहे, रस्ते झाले पाहिजे, पण शाळेचं काय? भविष्य तर शाळेतून घडणार आहे देशाचं. काय भूमिका असणार काँग्रेस जनता पार्टीची? काँग्रेस जनता पार्टीची हीच आहे की जेवढ्याही सरकारी शाळा आहे आपल्या राज्यातल्याच नाही, देशभरातल्या, त्या सगळ्या शाळा ठीक करण्यात याव्या, चांगल्या करण्यात याव्या. तिथं ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या भेटाव्या. कोणतेही लेकरं खाली जमिनीवर नाही बसले पाहिजे. 80 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही जर आपल्या देशात मुलं जमिनीवर बसत असतील तर ही आपल्यासाठी खूप लाजेची बाब आहे. प्यायला पाणी नसेल आपल्याला लाज वाटली पाहिजे. बाथरूम चांगले नसतील आपल्याला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. आणि अजून किती वर्ष असं राहणार आहे आपण? बरं, नीट पेपर कुठे आहे? तुम्ही त्याच्यावरती दिल्लीमध्ये मोठं आंदोलन केलं, लातूरमध्ये काही नाही. ते छोटे मासे पकडून काही होणार नाही. ते मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. जे आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण जे मोठे लोक आहेत जे सिस्टममध्ये बसलेले आहेत वरती, त्यांच्यावर कधी कारवाई होणार? एकीकडे विकसित महाराष्ट्र, विकसित भारत बोललं जाते, परंतु आता जर शाळेची अवस्था बघितली तर सरकारचं कुठं अपयश आहे. पूर्णपणे अपयश आहे. काय विकसित केलं ते कळत नाही मला. अजूनही पत्राच्या शाळा असल्या पाहिजे. पत्र टपकता येते, हे विकास आहे तुमचा. मुलांना प्यायला पाणी नाही आहे, बाथरूममध्ये पाण्याची सुविधा नाही आहे, बाथरूम वापरण्यालायकीचंही नाही आहे. या लहान मुलींनी कुठं जायचं? सुप्रीम कोर्टाने एक त्या नीट पेपर कुठे प्रकरणाचं सुप्रीम कोर्टाने एक टिप्पणी केलेली आहे, NTA ला सक्षम करायला पाहिजे. कशाची वाट बघताय?
मी तर म्हणतो NTA ला डिसबॅन केलं पाहिजे, सक्षम नाही. NTA काही कामाचं राहिलेलं नाही आहे, ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालतं, कॉम्प्रोमाइज झालेले आहे आणि त्याला सक्षम करून काहीच होणार नाही. डिसबॅन करा, एक सरकारी कमिशन असलं पाहिजे. तुमच्या आंदोलनाला